श्रीमच्चक्रधरान्द्रिपङ्कजरता संवेत्कला स्वादिता प्रेमामोदसुसार नित्यनिरता स्वानन्दल्लादिता चिद्ब्रह्मादिपलोकपुष्पजनिता नन्दादिसारोजिता सद्धर्मोक्तिसुराञ्जिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। काल स्वामी चक्रहांचं पविते पर्व सण सर्वांनीच आपापल्या घरी साजरा केला असेल। त्या निमित्ताने काल पोथी बंद होती, कारण आतापर्यंत जेवढ्या पोथ्या झाल्या तर पविते पर्वाच्या दिवशी आतापर्यंत पोथी झालेली नाही। त्यामुळं बऱ्याच लोकांना संभ्रम होता काल, परंतु काल पोथी न होतीच। पौता आणि अष्टमीला पोथी नसते, अष्टमीला सुद्धा राहणार नाही। आपला आज 13वा दिवस। दृष्टांत अन्वय अर्थ, त्याआधी आपण प्रश्न घेणार आहेत। जय श्री वाघोडे भुसावळ। स्वामींनी प्रसन्न होऊन वस्त्र प्रसाद फुटा इंद्रभट्टालाच का दिला? जय श्री वाघोडे भुसावळ यांचा प्रश्न आहे। स्वामी चक्रहांनी खडकुलीला प्रसन्न होऊन इंद्रभट्टाला फुटा म्हणजे आपण प्रसाद नमस्कार करतो त्यातले एक फुटा म्हणजे वस्त्र इंद्रभट्टालाच का दिलं? बाकीचे भक्तिजन होते त्यांना का दिलं नाही, असा त्यांचा प्रश्न आहे। त्याचं उत्तर, स्वामींच्या जवळ सर्व भक्तिजन होते, परंतु स्वामी अटन विजन भिक्षा भोजन, अटन विजन भिक्षा या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला, त्या गावून त्या गावाला असं वास्तव्य करत होते आणि स्वामींसोबत भक्तिजनही वास्तव्य करत होते। ते वस्त्र जर दिलं असतं भट्टवासाला वगैरे तर त्यांना त्याची निगा राखता आली नसते, कारण जेव्हा फिरत राहतो ना तेव्हा सांभाळणं खूप कठीण जातं। म्हणून ते व्यवस्थित राहावं, आपल्यापर्यंत नमस्कारायला यावं, आपण ते वंदन करावं आणि त्याचं गोमटा आपल्याला व्हावं, या हेतूने स्वामींनी इंद्रभट्टाला सांगितलं की इंद्रिया तुमते देवपूजा असे म्हणे आहे, त्या तर ठेवी जे त्यामध्ये फुटा ठेवा, पुष्प एक वाहिजे, नमस्कार कीजे, सकृत सेविजे, अतियत्न कीजे, अशा प्रकारची प्रसाद सेवा सांगितली। आणि ते फुटा खरोखर त्यांनी शेवटपर्यंत सांभाळून ठेवला। नागदेवाचार्यांनी मागायला गेले, आणला, परंतु त्यांनी सांभाळला म्हणून आज आपल्यापर्यंत तो आला। या वर्षाचं सर्वांना वास्तविक दुर्भाग्य आहे, परंतु आपण कधी त्याबद्दल खेद मानत नसेल, कारण आपल्याला आषाढीची देवपूजा भेटली नाही, म्हणजे प्रसाद वंदन भेटले नाही। जीवनामध्ये आपल्याला एका वर्षाची चार्जिंग ज्याच्या माध्यमातून मिळते असे प्रसाद वंदनाचा खूप मोठा फायदा राहतो। अयोग्यता जाऊन योग्यता घडते, प्रसाद सेवेत पुरुष धर्मी दक्ष होतो, असे प्रसाद आषाढीचे भेटले नाही। पवित्र पर्व गेलं, आज रक्षाबंधन असते, आज पवित्र पर्वाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रसादवंदन असतं तेही भेटलं नाही। पण याबद्दल आपल्याला दुःख आहे का नाही ते मला काही सांगता येत नाही, कारण तुम्ही मला दिसतच नाही, त्याच्यामुळे त्याचा वादच नाही। परंतु हे दुःख करून देवाला विनंती करणं गरजेचं आहे, बाबा
या कोरोना महामारीमुळं आमचं अत्यंत नुकसान होत आहे. बऱ्याच प्रकारच्या धर्माच्या माध्यमातून आम्ही अंतरतो आहे. प्रसाद वंदन होत नाही आहे, संतांची साधूंची भेट होत नाही आहे, स्थानाचं वंदन होत नाही आहे. सर्वांनी जर एक निष्ठतेने एक जीव लावून परमेश्वराला जर प्रार्थना केली की बाबा काही कर, ही महामारी दूर होऊन जाऊ दे आणि आम्हाला तुझ्या स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक या चतुर्विश साधनाच्या सेवेमध्ये परत आम्हाला त्याच्यामध्ये सामील कर, असं जर एक जीव लावून आपण सर्वांनी आज विनंती करायची आहे. आणि अशी जर विनंती आपण केली तर तो परमेश्वर उत्तर दिशेचं ऐकेल अशी आशा बाळगतो. आणि सर्वांनी दुःख करायचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला यावर्षी धार्मिक भेटत नाही आहे. बाकीचं भेटतं आहे सर्व, परंतु बाकीचं पेक्षा जे जीवनामध्ये महत्त्वाचं आहे त्या गोष्टी मिळत नसल्यामुळं आपण त्यापासून अंतरलो आहे. आणि प्रसाद वंदन वगैरे न करता जर केलं तर मळत जातो पाणी, आणि मळत धर्मापासून जातो. म्हणून आपण सर्वांनी आग्रहाचा त्या परमेश्वराला विनंती करून सांगायचे की महामारी बाबा लवकर जाऊ दे आणि आम्हाला या चतुर्विश साधनाचा योग नक्कीच आण, अशा विनंती करून आपण हा प्रश्न इथं संपवतो. आता दुसरा प्रश्न. रामकृष्ण नेमाडे. दामर्थ राजाला श्री प्रभूने नारळ फेकून मारलं व कपाळरक्त बंबाळ झालं, या लीळेच्या मागचा हेतू काय? दामूर्ताला गोविंद प्रभू बाबांनी नारळ फेकून मारलं. देवळा काजळा देऊळवाडा इकडचं लीळा हे गोविंद प्रभू बाबाचे. श्री प्रभू बाबांनी नारळ धरलं आणि त्याला मारलं, त्याचं डोकं फुटलं, रक्त निघालं. तेने करून त्याला काय फायदा झाला? तर अनंत जन्माचे अनंत योनीचे त्याचे कर्म जे होते, डोक्याच्या ज्या बिमाऱ्या असतात सर्व्या, त्या डोक्याच्या बिमाऱ्या स्वामींनी त्या काय केल्या, मारलं आणि त्याच्यातून सर्व बिमाऱ्यांचं कर्म परमेश्वराने श्रीप्रभू बाबांनी काय केलं, नासून टाकलं. हा त्याच्यातून एक आदर्श आहे. आणि स्वामी श्रीप्रभू बाबांनी विचारलं का रे दामूर्त लागलं का? नाही म्हणे मला काय लागलं नाही. भक्तिजन गेले, तुम्हाला मारलं म्हणे, परत तुम्हाला वाईट नाही, नाही मला लागलंच नाही म्हणे. अशा प्रकारचा तो श्री प्रभू बाबाचा उत्तम प्रकारचा प्रसाद घेतला आणि त्याच्या अनंत जन्माचे कर्म जे जोडलेले आहेत डोक्याचे, बऱ्याच बिमाऱ्या डोक्याच्या माध्यमातून होत्या, त्या सर्व परमेश्वरांना नासून टाकले. अशोक नागरे. संसारातील जीवाला 4 पदार्थाचे ज्ञान झाले, हे कसे समजणार आणि समजल्यावर काय करावे? हा अशोक नागरे यांचा प्रश्न आहे. जीवाला 4 पदार्थाचे ज्ञान, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, या 4 पदार्थाचे ज्ञान कसे झाले हे कळते आणि झाल्यावर काय करावे. आता कसे झाले हे कळते म्हणजे ज्याला जीव कळाला, देवता कळाल्या, प्रपंच कळाला, परमेश्वर कळाला, समजून घ्यायचं की त्याला 4 पदार्थाचं ज्ञान झालं. की जीव वेगळा आहे, देवता वेगळा, प्रपंच वेगळा आहे, परमेश्वर वेगळा आहे, असं ज्याला कळालं 4 पदार्थाचं ज्ञान झालं. आणि त्यांनी काय करायचं तर पुढं परमेश्वरांनी सांगितलेलं जे विधी आहेत, ज्ञानाचं आवर्जन करायचं, ज्ञानाचा संग्रह करायचा, ज्ञानाची प्राप्ती करायची आणि परमेश्वराच्या मार्गाला जाऊन अनुसरायचं, भक्ती करायची, हा त्याच्यातून उद्देश आहे. नलिनी पागळे. परतारक म्हणजे काय? नलिनी पागळे यांचा प्रश्न आहे, परतारक म्हणजे काय? परतारक म्हणजे दुसऱ्याची बुद्धी फिरवणारा. रवींद्र पाटील. विकार विकल्प शून्य म्हणजे काय? दुसऱ्याची बुद्धी फिरवणारा म्हणजे एखादा चांगला करतो आहे, त्याच्या डोक्यातून ते चांगले विचार काढून टाकायचे आणि पॉझिटिव्ह विचार टाकायचे. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आता सध्या तुम्हाला जास्त माहीत आहे, कारण प्रत्येक गावात काय आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. त्यामुळे निगेटिव्ह विचार काढून पॉझिटिव्ह विचार टाकणे याला म्हणतात परतारकत्व. पुढचा प्रश्न रवींद्र पाटील. रवींद्र पाटील यांचा आहे. विकार शून्य विकल्प शून्य म्हणजे काय? विकार शून्य विकल्प शून्य भाऊ अस्थिपरीचा तुला आचार करावा लागेल. विकार शून्य विकल्प शून्य असं आहे
की आपल्याला जे उल्लेख दिवसभर होतात त्या कोणताही उल्लेख आपल्याला व्हायला नाही. खाण्याची इच्छा होते, झोपण्याची इच्छा होते, अमुक करण्याची इच्छा होते. विकार शून्य, साकार आकार, जसा परमेश्वर शून्य आहे त्याप्रमाणे इंद्रियाला आपल्या लगामाने दाबून त्या इंद्रियावर लगाम लावणे याला म्हणतात विकार. जसं डोळ्याचा पाहिजे हा स्वभाव, डोळ्याने दिसतो हे स्वभाव आहे, पण अन्यथा होऊन पाहणं, ते निरखून पाहणं, कोण चाललं आहे, काय चाललं आहे, कशाकरता चाललं आहे, हा विकार. विकल्प, परमेश्वराची भक्ती सोडून देवता भक्ती, विकल्पशून्य, मनामध्ये कोणताही देवता भक्तीचा विचार मनात न येणे याला म्हणतात विकल्पशून्य. आता पुढचा दृष्टांत आहे रुभनेयाचा. सुरीचा झालता आपला, रुभण्याचा. लापिका आहे. एके अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करती परते नव्हती जैसा रुभण्याचा. एके अन्यथा ज्ञाने परमेश्वर दास्य म्हणून करती. एक पुरुष अन्यथा ज्ञानाने परमेश्वराचं दास्य म्हणून करतो परमेश्वराचं दास्य त्याला वाटतं, पण त्याच्यामध्ये काय भरलेलं राहतं? अन्यथा ज्ञान. अन्यथा ज्ञान आपल्या अंतःकरणात घेतो आणि परमेश्वराचं दास्य करतो, काही कामाचं नाही. अन्यथा ज्ञान म्हणजे आनाते आन म्हणणे, एखाद्या वस्तूला दुसरं म्हणणे याला म्हणतात अन्यथा ज्ञान. आणि त्याच्यामधून परमेश्वर समजून जर दास्य केलं तर ते नव्हती जैसा रुभण्याचा. जसा रुभण्याचा दृष्टांत आहे तो कसा आहे आता सांगणार आहे मी. कवनी एक दुधाचे गुण अनुमोदित होता, तेथ जात्यंद एक आला, तेने पुसले हंगा दूध ते कैसे. कवनी एक दुधाचे गुण उद्भेदन. कोणी एक माणूस बसलेला होता आणि लोकाला सांगत होता दुधाचे गुण. दूध पिल्याने ताकद येते, दूध पिल्याने बुद्धी चांगली होते, आहे का नाही. दुधाचे खूप मोठे फायदे सांगत होता, दुधाचे गुण विशेषण करत होता, आपल्या अनुमोदित होता. आणि तिथे एक जात्यंध आला. जात्यंध म्हणजे आंधळा माणूस. आंधळा आला, त्यांनी विचारलं जन्मजात आंधळा. जन्मजात आंधळा मुळातच काय आहे? आंधळा आहे. म्हणजे जन्माला आला तेव्हापासून हा आंधळा आहे. त्याने काय केलं? अशा प्रकारचा तो जात्यंध तिथं आला होता. तो विचारतो दूध इतकं गुणकारी आहे तर दूध ते कसं आहे? आता आंधळा विचारतो आणि डोळस माणूस उत्तर सांगतो आहे दूध ते कसे आहे. आता दूध तर तिथं काही नव्हतं, म्हैस बी नव्हती, गाय बी नव्हती, काढून लगेच दाखवून देऊ. दूध ते कसे? तो म्हणतो बाबा रे दूध ते पांढरे. दूध कसं राहतं सगळ्याला माहीत आहे, पांढरं. परत त्या आंधळ्याने विचारलं पांढरं ते कसं? पांढरं ते नेमकं कसं? त्यांनी सांगितलं. आता याला काय सांगावं? आता तो बी आंधळा आणि सांगणारा त्याच्यापेक्षा आंधळा. दोन्ही आता इतके हुशार दमले, त्याच्यामुळे अनाते आण होणारच आहे. त्याच्यामुळं काय झालं, तो डोळस माणूस सांगतो अरे पांढरं ते बढ्यासारखं म्हणजे बगड्यासारखं. आता यांनी दूधच पाहिलं नाही तर बगडा पाहिलं जाईन का? परंतु असे जगात लोक आहेत की जे लोकांच्या अशा अन्यथा ज्ञानाने काही सांगायला करतात आणि लोक त्याला काय करतात? बळी पडतात. बढे ते कसे? आता त्यांनी बगडाच पाहिला नाही, बगडा कसा आहे? आता त्याची जीवावर आली खरंच. आता काय करन तो? त्यांनी त्याचा हात धरला आणि असा वाकून दिला. बढे ते रुबण्यासारखे. रुबणं असं वाकडं राहतं का नाही, अशा प्रकारचं रुबण्यासारखं काय दाखवलं त्यांनी? बगडा आहे म्हणजे दूध आहे. दूध कशासारखं समजला तो? रुबण्यासारखं. हात वाकडा करून त्यांनी काय केलं? दाखवलं. एक दिवसा काय झालं, त्या आंधळा चाफलत गेला, एखाद्या अडगळ सांभाळामध्ये गेला आणि त्याला काय दिसतं. मग त्या आंधळ्याने काय केलं, एका दिवशी कुठंतरी कोपऱ्यात ते रुबणं पाहिलं. ते रुबणं हातात घेतलं, त्याला असा हात लावला. ते काय होतं? रुबणंच होतं. रुबण्याला असा हात राहतो. कोठा पाहिले, कोठ्यात त्यांनी बैलाच्या कोठा, धान्य सामानाचं घर याच्यात त्यांनी पाहिलं आणि
पाहिलं, अंगणी देखील पाहिलं, म्हणजे अंगणामध्ये आला आणि हात वाकडा करून पाहिला, तिकडं पाहिलं आणि अंगणामध्ये आला, हात वाकडा करून पाहिला आणि दूध ते म्हणून प्यायला लागला. सांगितलं की दुधाचे गुण सुंदर होते. त्या माणसाचं ऐकलं, ते बी अन्यथा ज्ञानी, हे त्याच्यापेक्षा वाया गेलेले, आणि त्यांनी काय केलं, ते पेवू लागला, म्हणजे ते कळकळ खायला लागला, रुग्ण खायला लागला. रुग्ण कळक राहतं लाकडाचं, खायला लागला. हिरडिया फुटती रंगत निघे. अरे दात हिरडिया फुटल्या, रंगत निघायला लागलं. अरे बाकीचे कांता, अरे काय करताय, अरे तू काय करतो, हे वाईट करतोय. नाही म्हणे, हे दूध पिताय, घ्या. म्हणे कोणी सांगितलं, म्हणे माझेनी बापे सांगितले. काय म्हणतो, माझेनी बापे सांगितले. दुःख होई पर नसंडी, म्हणजे ते दूध पेत बसला, हिरड्या झाल्या, दुःख झालं, पण त्यांनी ते काही नसंडे. तैसे कौनी एक सिद्धांत सांगतं त्याचा, दृष्टांताचा. हा दृष्टांत याला पहा, इतका सुंदर दृष्टांत दिलेला आहे की याच्यावर सिद्धांत आता आपण विचार करायचा सारखा आहे. नवीन माणसाला सुंदर असा सिद्धांत दिलेला आहे त्यांनी या दृष्टांताच्या माध्यमातून. कौनी एक ईश्वराचे गुण विशेषण अनुमोदित होता. कोणी एक ईश्वराचं गुण सांगत होता, तो बी अर्धवटच अशाला सांगणारासुद्धा काही पुरा नाही. तो ईश्वराचं गुण काय करत होता, विशेष अनुमोदित होता. तेथं कठिया बैसला होता, एक देवतेचा पुजारी. कठिया म्हणजे देवतेचा पुजारी त्या ठिकाणी बसला होता. त्याने पुसला, अंगा परमेश्वर तर कसा, त्याने विचारला, अंगा परमेश्वर कसा आहे ना जैसा. त्याने काय सांगितलं, आता परमेश्वर कसा आहे काय सांगन तो, त्याला परमेश्वराचं ज्ञान असतं तर सांगितलं असतं की असं आहे तसं आहे, तलवे ऊर्ध्वरेषा अमुक टमुक, पण काही नाही, त्याला अर्धवट ज्ञान. तो म्हणतो, अरे कैलास वैकुंठीचा ब्रह्मा विष्णू महादेव जसा आहे तसा काय आहे, परमेश्वर आहे. मग ब्रह्म तो कसा म्हणे, तो म्हणे जसा अयोध्येचा राम. आता काय सांग, अयोध्या माहिती आहे, 5 तारखेला ज्या राम जन्मभूमीचं भूमिपूजन होणार ते अयोध्या, तिथं राहणारा राम. राम तो कसा, शेवटी हा किदरला त्याने द्विभुजा चतुर्भुजा एक मंदिरातली प्रतिमा त्याला काय केली, दाखवून दिली. परमेश्वर विचारायला लागला, परमेश्वर त्याला सांगता आला नाही. त्यांनी शेवटी एखादी अन्य प्रतिमा द्विभुजी चतुर्भुजी काय केली, त्याला दाखवून दिली. मग तो तिथं राहायला लागला. अज्ञान माणूस, त्याला काही कळालं नाही. फक्त त्याला काय कळालं, यांनी सांगितला परमेश्वर म्हणून हा परमेश्वर आहे. तिथं राहायला लागला. झाडी समार्जन करी पाला तोडी, त्याने अधिका नरक जीव. काय त्याने अज्ञानपणी सर्व भक्ती घडली, त्याला परमेश्वर म्हणायला लागला. त्या पाषाणाच्या मूर्तीला त्याने अधिक काय आले, नरक झाले. हेतू गर्भित हिंसा, प्रत्येक त्या क्रियेच्या हेतूमध्ये काय आली, गर्भित पोटामध्ये हिंसा निष्पन्न आली. हा दृष्टांत गोसावी लखुबाईचा प्रति त्रिकाळ ज्ञान निरोपिता पैठणी निरोपला. हा दृष्टांत स्वामींनी लखुबाईचा प्रति त्रिकाळ ज्ञान हे करताना निरोपलेला आहे असं याच्यात आलेलं आहे. कदाचित निरोपलेला असेल इथेही, परंतु हा दृष्टांत आणि पुढील दृष्टांत परस नायकाला स्वामींनी निरूपण केलेले आहे बीडला. महालक्ष्मीच्या नाही रुग्ण्याचा दृष्टांत परस नायकाला निरोपलेला आहे. पूर्वार्ध 310 नंबरची लीळा आहे. आणि त्याला सांगितलं, बाबा रे, महालक्ष्मीच्या देवळामध्ये स्वामींचा मुक्काम होता. बीट सर्वाला माहीत आहे. काल ज्या ठिकाणी स्वामी चक्र आणि पविते पर्व स्वीकार केलं, या पविते पर्वाच्या गावी स्वामींनी परस नायकाला सांगितलं की बुवा अशा प्रकारचे लोक परमेश्वराची भक्ती करतात, परमेश्वर कसा आहे असं आहे. मग सांगता सांगता द्विभुजा चतुर्भुजा हे करतात. आणि अशा वृत्तांत का थोडा संशय आहे, थोडा संशय पाहून घेतो मी परत.
हां दरवाजा लाव. मला वाटतं परस नायकाला सांगितलं आहे इथे लखुबाईचा म्हणतात 310 पूर्वार्ध 310. हा परस नायकाला सांगितलं आहे, परंतु या ठिकाणी लखुबाईसाला म्हणतात ते सांगितलेलं असं एखाद्या पाठात, परंतु हा रुग्ण्याचा दृष्टांत स्वामींनी परस नायकाला बीडला सांगितलेला आहे. तर असा प्रकारचा तो दृष्टांत, हा दृष्टांत स्वामींनी त्या परस नायकाला सांगितला. बाबा रे असं करू नको, अज्ञानासारखी भक्ती. या दृष्टांतून सांगितलं अज्ञानाची भक्ती करायची नाही, ज्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान आहे, ज्याच्यामध्ये काही तत्त्व सांभाळलेलं आहे तेच भक्ती आपण करायची. हा दृष्टांत स्वामींनी त्या परस नायकाला निरूपण केलेला आहे. आता आपण याचा अन्वय लावणार आहे. या वचनाचा अन्वय आहे. या वचनी अंतर्याग बैर्याग भावसाधन सिद्ध साधक. या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? अंतर्यागिया बैर्यागिया भावसाधन सिद्ध साधक आगम साधनीचे पुरुष, आत्मोपास्तीच्या धर्मातव चैतन्य प्राप्तीचे पुरुष, भक्ती धर्मातव वैकुंठ प्राप्ती फळ, याग धर्मातव स्वर्गप्राप्ती फळ, तीर्थक्षेत्रात अंतराळ प्राप्ती फळ, अशा प्रकारचे सर्व बहिर्याग हिचे वचने याच्यामध्ये सांगितलेले आहे. या चौयुगीच्या धर्मी परमेश्वर नेनिजे न पविजे, म्हणून त्यांनी सांगितलं की अशा बहिर्यागामध्ये परमेश्वराची जाणीव होत नाही, तसेच अंतर्यागामध्ये होत नाही, म्हणून विद्यामार्गही सांगितला. म्हणून परंतु एवढं सांगूनही पोरजीव काय करतात? पोरजीव आपण या आवडे तेची करी पाठी पुढलं. आपल्याला पट्ट तेच करतात, मग चुकलं की दुसऱ्यावर काय करतात? बोल ठेवून देतात. अशा प्रकारचा अन्वय या ठिकाणी लावलेला आहे. आता आपल्याला अर्थ लावायचा आहे याचा. कौनी एक म्हणजे अभेदवादिया. कोणी एक म्हणजे अभेद. अभेद म्हणजे सर्व काही एकच समजणारा, सर्व एकच आहे असा जो समजतो त्याला अभेदवादिया म्हणतात. कर्मराटीचा शास्त्रज्ञ. दुधाचे गुण विशेष अनुमोदित होता. दूध अनेक प्रकारचं राहतं. दूध अनेक प्रकारचं राहतं. गाईचं राहतं, म्हशीचं राहतं, शेळीचं राहतं, मेंढीचं राहतं, बऱ्याच प्रकारचे दूध आहे. पण अखेर ते दूधच आहे. कोणतं बी दूध असलं तर ते काय आहे? दूधच आहे. तसे परमेश्वर गुण विशेष सांगत. तशा प्रकारे तो परमेश्वराचे गुण विशेष सांगत होता. तिथं जात्यंद आला होता. जात्यंद 3 परीचे. आंधळे 3 प्रकारचे. आंधळे किती प्रकारचे आहे? 3 प्रकारचे. ते कोणता? एक जन्मजात अंधत्व. जन्मल्या जाता जन्मच आंधळा आला तो एक. एक अप्रयत्नाने अंधत्व. प्रयत्न केला नाही म्हणून अप्रयत्नाने काय झालं? अंधत्व आलं. आणि तिसरा वयाने अंधत्व. वय झालं की ऑटोमॅटिक दृष्टी काय होते? कमी व्हायला लागते. सिद्धांती मुळातच अज्ञान. याच्यात सिद्धांती कोण घेतलं? मुळातच अज्ञान, ज्याला काहीच कळत नाही, म्हणजे जन्मजात जो आहे. अशा प्रकारचा आंधळा जो आहे तो पूर्वप्रमादी, जो विकल्प प्रमादी आहे. तिसरा जो आहे तो अन्यमार्गीचा अभ्यास करणारा आहे. तिसरा जो आहे तो अन्यमार्गीचा अभ्यास करणारा आहे. त्याच्यात रचलेला आहे आणि तो विकल्पाला गेलेला आहे. तेने पुसले अंगा दूध ते कैसे, म्हणजे परमेश्वर कसा आहे असं त्यांनी विचारले. तेव्हा दूध ते पांढरे, म्हणजे परमेश्वर निर्वैव निराकार आहे. परमेश्वराला आकार नाही. पांढरे ते कसे? बळ्यासारखे. म्हणजे काय? साकार परमेश्वर बळ्यासारखा आहे. म्हणजे त्याला जसे हातपाय आहे तसे त्या परमेश्वराला सुद्धा चक्रधर स्वामीला हातपाय वगैरे होते. अशा प्रकारचा आहे. रुग्ण्यासारखे म्हणजे काय?
चेतनावरून जळावर प्रतिमा दाखवली. चेतन वस्तू विचारता विचारता यांनी काय केली, जड एखादी मातीची दगडाची काय दाखवली, प्रतिमा दाखवली. ते रुबणे ते कसे, म्हणून हात वाकळा करून दाखवला. रुबणं कसा आहे म्हणून हात काय केला, वाकळा करून दाखवला. आणि हात वाकळा करून दाखवल्यानंतर अन्यथा ज्ञान भावी, म्हणजे अन्यथा ज्ञान त्याला दाखवलं. एक दिस तेने रुबणे कोठा देखिले, एका दिवशी त्यांनी ते रुबणं कोठ्यामध्ये पाहिलं. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्हीचा त्यांनी वापर केला आणि ते रुबणं पाहिलं. सोक्ती मनाचं बोलणं, लोकोक्ती लोकांमधल्या आलेल्या म्हणी, लोकांमधल्या आलेले खोटे अंधश्रद्धा, आणि शास्त्रोक्ती म्हणजे अन्य राठीच्या माध्यमातून आलेलं ह्या अशा प्रकारच्या तिन्हीच्या माध्यमातून पडताळून पाहिलं. दूध ते म्हणजे परमेश्वर तो हाच, म्हणून तो काय लागला, पेवू लागला, म्हणजे भक्ती करू लागला. हिरड्या फुटती म्हणजे दुःख होतं, अन्यथा ज्ञानाची वृद्धी होते. रंगत निघे म्हणजे विकल्प हिंसा अंगवी, विकल्प कला हिंसा अंगवली. अरे काही करत असे म्हणे शाब्द ज्ञानिया म्हणे ना दूध पिता आहे. तो म्हणतो शाब्दज्ञान म्हणतो अरे काय करतोय तू हे, तो म्हणतो मी दूध पितोय. म्हणजे काय, परमेश्वराची भक्ती करतोय. शाब्दज्ञाने विचारतो त्याला तू हे काय करतो, तो म्हणतो मी दूध पितो. म्हणजे काय, परमेश्वराची भक्ती करतो. अरे सांडी सांडी हे परमेश्वर नाही आहे. ज्याला परमेश्वराचं ज्ञान झालं तो काय सांगेल, अरे सांडी सांडी हे केसनी रुबणे, हे तर रुबणे म्हणजे जीव देवताची भक्ती आहे. हे काय आहे, जीव देवताची भक्ती आहे. हिरड्या फुटती म्हणजे माझेनी बापे सांगितले, म्हणजे माझ्या गुरुने सांगितले, माझ्या गुरुने सांगितलं मी पकडून ठेवलं. गुरु विश्वास म्हैशियाचा. एक गुरु होता, त्याला शिष्य होता. गुरुला लय वाटायचं आणि शिकावं म्हणून दररोज सकाळी त्याला शिकवायचा, डोकं फोळू त्याला काय करायचा, सांगायचा, चांगलं सांगायचा प्रयत्न करायचा. परंतु त्याच्या डोक्यात काही आलं नाही. एका दिवशी गुरुला राग आला, एवढं सांगूनही याच्या डोक्यात बसत नाही. गुरु विश्वास म्हैशियाचा याला उदाहरण देतो. मग त्याचा विश्वास गुरुवर, गुरुनं सांगितलं जाय तू म्हैसा आहे म्हणे. रागाने शिवाय देतं ना, गरळा आहे, डुक्कर आहे, तसा हा म्हैसा आहे, अशा प्रकारची शिवी त्याला दिली. तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी आला आणि दरवाज्यातच उभा राहिला. गुरु म्हणतो अरे मध्ये ये ना. त्याला वाटलं मी म्हैसा झाला, मला शिंग फुटले. गुरु विश्वास म्हैशिया. तो म्हणतो काकस काय येऊ, माझे शिंग दरवाज्यातून येणार नाही, शिंग अळतीन. म्हणजे सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचा गुरुचा विश्वास. ती भक्ती करताना दुःख होतात पण सोडू नको, सोडत नाही. अशा प्रकारची जी भक्ती देवतेची आहे अत्यंत दुःखदायक आहे, नरककारक आहे, असं स्वामींनी या सूत्रातून जो जाणकार आहे त्याला सांगितलेलं आहे. जो जाणकार आहे, ज्याला कळतं जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर, त्याच्यासाठी हा विषय सांगितलेला आहे. असा हा दृष्टांत संपलेला आहे. पुढचा दृष्टांत आहे चांदव्याचा. चांदवा म्हणजे पूर्वीच्या काळात देवतेच्या मंदिरात छतं काही चांगले नव्हते म्हणून एखादं कपड्याचं छत लावायचे, आजही लावतात. आणि त्या छताला पूर्वी काय म्हणायचे, चांदवा. त्याला म्हणतात चांदवा. याचा लापणिक आहे का करती ना सारखे देखती म्हणून करती जैसा चांदव्या. का भक्ती तशी करतात आणि सारखं पाहिलं त्यांनी म्हणून ती भक्ती केली. उदाहरण कशा असतं, जसा चांदवाचा. आता चांदव्याचा दृष्टांत आपल्याला ते सांगणार आहे. एक शुद्धार्थी देवळाशी ये तो चांदवा आंब्यासारखे आंबे देख. कोणी एक शुद्धार्थी म्हणजे भूक लागलेला माणूस. शुद्धार्थी म्हणजे भूक, त्याला अत्यंत भूक लागली आहे, त्याला खायला हेदनी पोटात कावळे ओरळत आहे. असा शुद्धार्थी एका देवळामध्ये येतो. आता देवळामध्ये येतो तो चांदवा, तिथं वर देवतेच्या वर काय राहिलं, चांदवा दिलेला होता. आणि त्या चांदव्यावर सुंदर दिसावं म्हणून काय दिलं होतं, चांदव्याला आंब्यासारखे आंबे. आंबे नाही पण आंब्यासारखी प्रतिकृती आंबे, केळासारखे केळे, नारळासारखे नारळ, जांभुळासारखे जांभूळ पाहतो तो. आणि याला काय लागली आहे, भूक. आता बी प्लॅस्टिकच्या वस्तू भेटतात, केळासारखं
केळं, नारळासारखं नारळ, जांभुळासारखं जांभूळ, द्राक्षासारखं असं वाटतं की खरंच द्राक्ष आहे. आणि हा शुद्धार्थी माणसाला काही कळालं नाही, भूक लागलेली होती. मग तो काय करतो, तो तोडूनही खावं बाई. तो काय करतो, त्याला भूक लागली, भुकेच्या सपाट्यात त्यांनी काही विचार केला नाही, तोडलं आणि तोंडात खायला गेला. ते पूर्वीचे मातीचे बनवत होते, हुबेहूब कशाचे बनवत होते, मातीचे. आता यांनी खाल्लं, तोंडात काय गेला, सर्व चिखल गेला. तो शेणे मातिया काय झालं, त्याचं तोंड भरलं. कशाच्या मारात, भुकेच्या सपाट्यात गेला आणि ज्ञान नसल्यामुळं ते तोडलं आणि खाल्लं. आपण सुद्धा एखाद्या मंदिरात गेल्यावर नक्की ओरिजिनलच केळं उतरा, प्लॅस्टिकचं केळं जर उतरलं तर आपली बी याच सुधारत्यासारखी गत होईन. बाबांनो, याला सिद्धांत सांगतात, हा दृष्टांत आहे. तसं सिद्धांतात लोकंसुद्धा असे फसतात. काय तर ते म्हणतात की तैसे अवरविद्येच्या साधने करून ब्रह्मविद्यासारखा अभाव होय. अवरविद्येचा अभ्यास करतात लोक आणि त्यांना वाटतं की आम्हाला ब्रह्मविद्या झाली. ब्रह्मविद्येचा आभास म्हणजे स्वप्न होतं. ते फळे च्युते, पण ते कसे आहे, ते फळं तिथं गेल्यानंतर खाली यावं लागतं, दुःख होतं. तसे ब्रह्मादिकाचे फळे बास पक्ष आंबेस्थानी चैतन्य विश्वफळ. आंब्याच्या ठिकाणी कोणतं फळ आहे, देवतेचं चैतन्य विश्व फळ. केळेस्थानी अष्टभैरवाची फळे, नारळाच्या स्थानी शेषशयाची फळे आणि ना तर शेषशयाची फळे ब्रह्मादिकाचे अंत आली. जांभूळस्थानी ब्रह्मादिकाची फळे. हा दृष्टांत गोसाई परसनायकावर बिडी महालक्ष्मी देऊळी एकी वासना देवावर निरोपला. हा दृष्टांत स्वामी चक्रांनी महालक्ष्मीच्या मंदिराच्या देवळामध्ये परसनायकावर काय केलेला आहे, निरोपण केलेला आहे. तोच परसनायक मागचा सांगितला, तो परसनायक. त्याच बीडला स्वामींचा मुक्काम होता. महालक्ष्मीच्या देवळामध्ये स्वामी परसनायकासोबत गेले आणि त्या परसनायकाला म्हणतात, तुमचे ब्रह्मे गा, तुमचं असं काय आहे, ब्रह्मे. तर कसे, तेव्हा त्या चांदव्याचा दृष्टांत दिला. त्या चांदव्याला असे राहतात आणि त्याला असे फळं लागलेले राहतात, ओरिजिनल फळासारखे वाटतात, परंतु ते फळं तोडल्यानंतर खाल्ले तर तोंडामध्ये काय येते, मातीचे ते चिखलच येतो, ते तोंड मागतं आणि सर्व घाण तोंडामध्ये येते. त्याप्रमाणे बाबा रे, आपण परमेश्वराची भक्ती करत असाल आणि एकनिष्ठतेनं करत असाल आणि जर कदाचित तुम्ही जर असा बळी पडले देवतेच्या भक्तीला, तर तुमच्या तोंडामध्ये चिखल आल्याशिवाय राहणार नाही. ते च्युतमंते आहेत, ते फळं काही कायमचे तुम्हाला सुख देणारे नाही. असा हा दृष्टांत स्वामींनी परसनायकाला, बीड या गावाला, ज्या गावाला स्वामींचं पवित्र 4 मासामध्ये पर्व काळ पवत्याचा. रात्री काल आरती म्हटली का नाही काय माहीत नाही, मंदिरात तर म्हटली, पण प्रत्येकाने घरी म्हटली का नाही काय माहीत. कारण कोणी केलं बी नसन पवतं, जाऊ दे आता, काय डोक्याची कटकळी, मंदिरातच जायचं काम नाही तर घरी कोण पाहतं. काय नाही केलं असन तर करून टाकलं असन, चाला आरतीला उभं राहायचं, इथं कंटाळा तर घरी कशाला आरती करू, अशा प्रकारचं. पण मी सांगितलं होतं, बाबा रे, महामारी आहे, पवत्याचा सण आहे आणि बीडला स्वामींनी पवतं साजरं केलेलं आहे. आपण आपापल्या घरी सुंदर प्रकाराने काय करा, साजरं करा, सुशोभित करा, असं सांगितलं होतं. कोणी केलं, किती लोकांनी केलं, ते आमच्या साधनदात्या श्री चक्रधरालाच माहीत. आम्ही त्याचं उत्तर काही देऊ शकत नाही. परंतु त्याच बीडला हा चांदव्याचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केला आणि सांगितलं, बाबा रे, आपण भाग्यवान आहे, परमेश्वराची भक्ती भेटली. जो देवतेची भक्ती करतो त्याला नक्कीच अशा प्रकारचा तोंडामध्ये काय येतो, चिखल येतो आणि चिखल येऊन अशा प्रकारच्या देवता च्युतत्व फळ मिळतं, हे याच्यातून सांगितलं. आता अन्वय याचा सांगणार आहे मी. ब्रह्मविद्येसारखी वाटणी आती कशास्तव, चांदव्याच्या दृष्टांताप्रमाणे. चैतन्य फळ मोक्षतुल्य परतेत च्युती हा दोष. चांदव्याच्या दृष्टांताप्रमाणे चैतन्य फळ आदी करून सकळे फळे साधने मूर्ते कशास्तव, चांदव्याच्या दृष्टांताप्रमाणे. लौकिक भौतिक उपसंवाराक्य लाभाक्य कशास्तव, चांदव्याच्या दृष्टांताप्रमाणे. लौकिक ते लौकिक वर्ते, भौतिक ते भौतिक वर्ते, अष्टभैरवीवर हे 6 वर्ततात, ते कशास्तव, तर अशा प्रकारे चांदव्याच्या दृष्टांताप्रमाणे. या दृष्टांतामध्ये 2 पुरुष आहेत.
एक विकल्प प्रमादिया. या दृष्टांतामध्ये 2 पुरुष सांगितले. एक विकल्प प्रमादिया, एक पूर्व प्रमादीचा विकल्प प्रमादिया आणि प्रस्तुत ज्ञान होऊन विकल्पाला शरण गेलेला. 2 विकल्प आहे. 2 विकल्प प्रमादिया दृष्टांतात सांगितले आहे. एक पूर्वीचा झालेला असला की तो या सृष्टीमध्ये बी पॉझिटिव्ह येणार. एकदा पॉझिटिव्ह झाला आणि त्यांनी औषध नाही घेतली की तो शेवटपर्यंत काय येणार? पॉझिटिव्ह येणार. आहे का नाही? कोरोनाची औषध घेतली, ट्रीटमेंट घेतली तर निगेटिव्ह येईल आणि नाही घेतली तर परत पॉझिटिव्ह. तशा प्रकारचा या सृष्टीमध्ये विकल्प प्रमाद मागच्या ह्याच्यात घोचलेला आहे, मागच्या सृष्टीत घडलेला आहे आणि त्याच्याबद्दल त्याला काही खेदच नाही आला तर या सृष्टीत तो पॉझिटिव्ह आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे प्रमादिया होणार. हा एक प्रमादिया. दुसरा प्रमादिया प्रस्तुत आता मागचा नाही, मागचं सर्व क्लिअर होतं परंतु प्रस्तुत ज्ञान झालं, परमेश्वराचं ज्ञान होऊन गेलं, जीव देवता प्रपंच परमेश्वर त्याला कळाले आणि तरीही तो विकल्पाला शरण गेला. तरीही त्यांनी देवता भक्ती केली. अशा इतर सामग्रीचा अभ्यास केला. संगीत भागवत ऐकायला गेला, संगीत रामायण ऐकायला गेला, संगीत आणि काही कथा ऐकायला गेला, स्वतःचं पटकर घेऊन गेला आणि ऐकलीच. अशा प्रकारचा जो आहे तो आता इथं पॉझिटिव्ह होणार आणि हा पॉझिटिव्ह नवीन पॉझिटिव्ह पुढच्या सृष्टीमध्ये बी काय होईल? पॉझिटिव्ह. सरे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हायसाठी परमेश्वराची भक्ती आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे असं या दृष्टांताच्या माध्यमातून स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे. पुढे अर्थ कौनिक शुद्धार्थी म्हणजे विकल्प प्रमादिया. कौनिक शुद्धार्थी म्हणजे कोण? विकल्प प्रमादिया. महालक्ष्मीच्या स्थानी म्हणजे अव्यक्त माया स्वरूपी. महालक्ष्मीच्या स्थानी म्हणजे अव्यक्त माया स्वरूपी. देऊळ स्थानी ब्रह्मांड. देवळामध्ये काय? स्थानी ब्रह्मांड. चौक स्थानी कर्मभूमी. चांदवा स्थानी 4 गुण. चांदोबा आंब्यासारखा. आंबे म्हणजे विश्वचैतन्य, केळ म्हणजे भैरव, नारियल म्हणजे शेषशय्या, जांभूळमध्ये 2 भेद, एक सरे एक जांभुळे. एक छोटे छोटे जांभुळे ते एक मोठे मोठे जांभुळे, त्याला सरे आणि एक जांभूळ म्हणतात. तर सरे स्थानी ब्रह्मादिक इंद्रादिकापर्यंत आणि जांभूळ स्थानी खालू ते देखे. ते तोडून खाओ बैसे. ते तोडून खायला लागतो म्हणजे काय? फळाची कामना करतो. परमेश्वराचं ज्ञान झालेल्यांचा विषय हा. जे कर्मराटीतले जीव आहे त्यांचा विषय हा नाही. जे परमेश्वराचं ज्ञान होऊन अशा प्रकारचे जीव कर्मराटीच्या देवतेच्या फळाची आशा करतात. तेने शेण म्हणजे भ्रांतत्व. त्याला शेण म्हणजे काय होतं? भ्रांतत्व येतं. आणि माती म्हणजे काय? तर माती म्हणजे च्युतत्व. म्हणजे तिथं गेलं की काय आहे? खाली पडणार आहे. दुसरा अर्थ सांगतात शेण म्हणजे कैलास वैकुंठाची प्राप्ती. माती म्हणजे काय? च्युतत्व म्हणजे तिथून पतन होणं. परत शेण म्हणजे काय? धाडी क्षेद अल्ला. तिथं गेल्यानंतर तरी सुखात आपल्याला आनंद भेटेल का? नाही. तिथं धाडी येतात, क्षेद. तुम्हाला माहिती आहे रावणाने 33 कोटी देवाला बंदी करून टाकलं होतं असं पुराणात बी ऐकलेलं आहे. देवतांना नाही बंदी केलं, फळियांना बंदी केलं. त्यांच्या सुखामध्ये काय आला? दुःखाचा लवलेश आला. त्याला म्हणतात धाडी क्षेद अल्लाद. आणि माती म्हणजे काय? च्युतत्व, तोंड भरे. त्याप्रमाणे त्यांचं तोंड भरतं. अशा प्रकारचा हा दृष्टांत चांदव्याचा या ठिकाणी काय झालेला आहे? संपलेला आहे. पुढे दृष्टांत हत्तीचा. एक एक दृष्टांत सुंदर आहे. हत्तीचा तर जवळजवळ सर्व विश्वाला माहीत असेल, कारण शाळेमध्ये धडा होता पहिले. 10वीला धडा होता हत्तीचा दृष्टांत. त्याची लापणीक सांगतो. एकासारखे देखोनी तेच परत्वे निरोपती. म्हणून परमेश्वर ज्ञान ते कौनाही नाही, पर ईश्वर देती त्या अशीचे होय. ते म्हणतात एकासारखे देखोनी परत्व. एकासारखे एक पाहून पाहतात परत्व निरोपतात, पण परमेश्वराचं ज्ञान कोणाला होत नाही. कोणालाच होत नाही. ते ईश्वर देतील त्यालाच, परमेश्वर देतील त्यालाच होतं. असं आपोआप कुठं बाजारात किंवा कुठं दुकानात किंवा कुठं मंदिरात, कुठं अन्य मंदिरात किंवा कुठं सोनारच्या बाजारात कुठंही भेटणार नाही. जेव्हा परमेश्वर देतील तेव्हाच होतं. जसा हत्तीचा दृष्टांत कसा दिला? जसा हत्तीचा. आता हत्तीचा दृष्टांत आपण वाचणार आहे.
आता हत्तीचा दृष्टांत बराच जवळजवळ लोकाला माहीत असेल, पण तरी वाचून काढू. गावा हस्ती एक आला, एका गावाला एक हत्ती आला. नुसतं माकड आलं तर 50 माकडं त्याच्या मागं फिरतात. त्याच्यात मोठे बी माकडं राहतात, लहाने बी माकडं राहतात, अनेक वयस्कर बी माकडं राहतात, बरेच माकडं त्याच्यामध्ये फिरतात. हा हत्तीच नवीन आणि हत्ती गावाला आला. आता हत्ती गावाला आला त्याच्यामुळं काय झालं, जात्यांद हस्ती पाव गेले. सर्व गाव तर गेलंच, पण आता आंधळ्याला काही दिसतं का? पण आंधळ्याने बी विचार केला की हत्ती पाहायला जायचं. किती विचित्र काम आहे. देवाने दृष्टांत बी कसे निवडून काढले, सिद्धांत देण्यासाठी निव्वळ, सिद्धांतासाठी दृष्टांतसुद्धा इतका सुंदर काढला. जात्यांना म्हणजे आंधळे लोक हत्ती पाहायला गेले. काय पाहिलं? एके पाव देखील, एके सोंड देखील, एके कान देखील, एके पाठ देखील, एके पोट देखील, एके पूस देखील. म्हणजे आंधळ्याला सर्वांना एकदाच हत्ती तर काही दिसणार नाही, चाफल्याशिवाय काही गत नाही. मग आता सर्व आंधळे एकाच बाजूने होतील का? दिसतच नाही. मग आंधळे चाफलता काय झालं की पाहायला गेल्यानंतर एकाने पाय पाहिला, एकाने सोंड पाहिली. एकाच्या हातात सोंड लागली, एकाच्या हातात पाय लागला, एकाच्या हातात कान लागला, एकाच्या हातात पाठ लागली, एकाच्या हातात पोट लागलं, एकाने पूष पाहिली, शेपूट पाहिली. या सर्वांनी वेगवेगळा हत्ती पाहिला. आणि मग आता काय केलं? पाहिला, गप्प बसायचं ना. मग एका झाडाखाली बसले आणि एकमेकाला संवादतात. आता आंधळेच मुळात पाहिलंच काय, दिसतच काय नाही, पण पाहिलं आणि आपसामध्ये काय करायला लागले? चर्चा करायला लागले. एकमेकात काय सांगता, अरे तू हत्ती पाहिला? म्हणे हा पाहिला. पाय पाहिला तो काय म्हणतो? हत्ती खांबासारखा. हत्ती कशासारखा आहे? खांबासारखा. आता सोंड पाहिली तो म्हणतो चल बे तू खोटं बोलतो. कशासारखा आहे हत्ती? मुसळासारखा आहे म्हणे, पायासारखं, खांबासारखा नाही. मग कान, एकाच्या हातात कान लागला होता, तो कान म्हणतो कान देखील, तो म्हणे हस्ती सुपासारखा. पाखडाचं सुपड राहतं ना, त्याच्यासारखा काय आहे? हत्ती आहे. पाठ देखील, ज्यांनी पाठ पाहिली तो म्हणतो हत्ती भिंतीसारखा आहे म्हणे हत्ती. आणि पोट देखलं तो काय म्हणतो? हत्ती कोठळ्यासारखा. कोठळं म्हणजे कणगी, धान्य भरायची कणगी, कोठी, त्याच्या प्रकारचा काय आहे? हत्ती आहे. पूष देखील, शेवटी शेपूट पाहिले तो म्हणतो अरे तुमचं सर्वांचं खोटं आहे. हत्ती मी पाहिला, हत्ती तो खराट्यासारखा, झाडूसारखा, खराट्यासारखा. एकमेकाचा वाद चालू, भांडण चालू. तो म्हणतो हत्ती असा आहे, तो म्हणतो हत्ती असा आहे. आता काय करावं? इतका वाद चालत होता तर एकमेकात त्यांच्या अशा प्रकारचं हे केला. तेव्हा एकमेकाला विरोध होते. त्यामध्ये एक रस्त्याने डोळत जात होता. त्याने ऐकलं, अरे बाबा रे काय भांडताय तुम्ही? तो हत्तीचा एक एक अवयव तुम्ही पाहिला, तो हत्तीनी हा प्रत्येकाने त्याचा एक एक अवयव पावलाय. हे सर्व अवयव एकत्र केल्यावर जो तयार होईल त्याला काय म्हणतात? अशी कंडिशन आज जगाची आहे. अशी कंडिशन आज जगाती आहे की खरोखर लोकांना काही कळत नाही. ज्याला जे पाहिलं त्यालाच तो काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो. म्हणून त्यांनी काय केलं की असा सर्व अवयवयुक्त तो हस्ती. त्याप्रमाणे आता सिद्धांत सांगता, खरा सिद्धांत आपण लक्षात घ्यायचा आहे. उपदेशी माणसाने याचा सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे की तसा ज्याची जे शक्ती प्रकाशली, ज्याला जे कळालं, ज्याला जे प्रकाशलं त्याला ते काय म्हणतात? त्या शक्ती ते परमेश्वर म्हणे. मग काही बी प्रकाश, कोणाला काही दिसो, आश्चर्य थोडंसं दिसलं की तो त्याला काय म्हणतो? परमेश्वर म्हणे. पण तो ज्ञानिया जो म्हणतो, परमेश्वराचा ज्ञानी आहे जो जीव देवता प्रपंच परमेश्वर ज्याला कळतात, तो म्हणतो अरे तुम्ही भांडता, ह्या काही परमेश्वर नाही, ह्या एक एक ईश्वराच्या शक्ती होय. राम म्हणा, कर्मभूमीच्या देवता होणा, अष्टदेवनीच्या देवता होणा, ह्या सर्व देवता आहेत.
कोण नाही म्हणतं. त्यांच्या ठिकाणी ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाशसुद्धा आहेत. त्यांच्यामध्ये तुम्ही बैराग आचरल्यानंतर फळ देण्याची सुद्धा शक्ती आहेच. परंतु ते फळ तुम्हाला फक्त कसं आहे, तिथं गेल्यानंतर आपल्या आयुष्याच्या 10 पट दिल्या जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला पतनत्व होईल. हा दोष त्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणतात ते की या ईश्वराच्या एक एक शक्ती आहे आणि या शक्तीच्या वेगळा जो आहे तो कोण आहे? परमेश्वर आहे. शक्तियुक्त परमेश्वर आहे. या सर्व शक्ती ज्याच्या अधीन आहे तो काय आहे? परमेश्वर आहे. हा दृष्टांत गोसावी बोध प्रकरणी डोमेग्रामी निरोपला. हा दृष्टांत माहीम भट्टाला बोध प्रकरणी काय केलेला आहे? डोमेग्राम या गावाला निरूपण केलेला आहे. तुम्हाला सांगितलंच होतं डोमेग्रामची लीळा माहीम भट्टाची. त्या माहीम भट्टाच्या लीळेमध्येच हा दृष्टांत आलेला आहे की जेव्हा त्याला उघाडी झाली, संस्कृतमधून बी हरला गेला, मग स्वामींनी त्याला बोलायला लावलं आणि सांगितलं सृष्टीमध्ये कवने करणे एके मुंचे जे परमेश्वरे विनाशी पूर्वी पंचकृष्ण पंचनाम हे सर्व निरूपण करता करता सांगितलं रे बाबा, या जगात सर्व हत्तीसारखे लोक काय, आंधळ्यासारखे लोक फसल्या गेलेले आहे. कळतच नाही कोणाला काय. माहीम भट्टासारखा अतिशय विद्वान, त्यालासुद्धा त्याचं उत्तर देता आलं नाही. तो परमेश्वराला नतमस्तक झाला. तेव्हा हत्तीचा दृष्टांत सांगितला. बाबा रे, जगात असे लोक आहेत आणि ते लोक ह्या आंधळ्यांप्रमाणे सर्व काय करतात, चापसायला लागत आहे. म्हणून बाबा ज्याला जे प्रगाडलं तो त्याला परमेश्वर म्हणतो. त्याला म्हणू नका. त्या परमेश्वराच्या काय आहे? शक्ती, आणि या शक्तीच्या वेगळा काय आहे? परमेश्वर आहे. हा दृष्टांत गोसावी माहीम भट्टाला बोध प्रकरणाला डोमेग्रामला निरूपण केलेला आहे. अशा प्रकारचा हत्तीचा दृष्टांत आपण ऐकलेला आहे. आता याचा अन्वय लावणार आहे. गावस्थानी कर्म आपल्या जे होऊनी असे तो तेची बोली. एक सूत्र आहे स्वामींचं. जे होऊनी असे तो ते, ज्याला जे प्राप्त झालं किंवा ज्याला कळतं तो तेच बोलतो. हत्तीच्या दृष्टांत एखादा आयुर्वेदिक डॉक्टर असला तर आयुर्वेदिकचीच हे कर, एखादा ॲलोपॅथिक असला तर ॲलोपॅथिकचीच हे, ज्याला जे येतं. एखादा कॅम्प्युटरचा असला तर कॅम्प्युटरची प्रशंसा कर, एखादा शेतकरी असला तर शेताचीच एखादा मिस्त्री असला तर लाकडाचीच प्रतिष्ठा करे. म्हणजे अशा प्रकारचा जे होऊन कशामुळे हत्तीचा दृष्टांत. आणि हे सर्व हत्तीसारखे आंधळे झालेले आहे. म्हणून बाबा हत्ती हे सर्व वेगवेगळं आहे. अनंत शक्ती परमेश्वर सकळासही विषय व्यवस्था करती हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे. अन्यवृत्तीमध्ये प्रकरण सांगितलं, अन्यावृत्ती प्रकरण सांगितलं याच्यामध्ये ते हस्तीच्या दृष्टांताप्रमाणे. म्हणून ते या वसनीचे पुरुष देहांतरी पडलेले प्रमादी, देहांतरी म्हणजे लोटत आलेले जे पुरुष आहेत, प्रमादी जीव आहेत, ते या वचनामध्ये सांगितलेले, या दृष्टांतामध्ये सांगितलेले. आता अर्थ याचा घेणार आहे. गावस्थानी कर्मभूमी, गावात हत्ती होता ना, गाव म्हणजे काय? कर्मभूमी. हत्तीस्थानी परमेश्वर, हत्तीमध्ये काय आहे? परमेश्वर. ते तर जात्यंद हत्ती पाहो गेले, म्हणजे देहांतरीचे पडलेले प्रमादी जे वाया गेलेले जे होते ते पाहायला गेले. एकाने पाय देखला म्हणजे कर्मभूमीची देवता, अष्टदेवीची देवता, अंतराळ, स्वर्ग, अशा प्रकारचे विद्यावंत बहिर्याग हे पाहिले. एकाने सोंड पाहिली म्हणजे चैतन्य विद्यावंत बहिर्यागी. एकाने कान पाहिला म्हणजे काय झालं? विश्वचा विद्यावंत पाहिला. एकाने पाठ पाहिली, भैरवाचे विद्यावंत पाहिला. एकाने पोट पाहिलं, शेषयाचा हे पाहिला. एकाने पूष पाहिली, ब्रह्मादिक पाहिले. असे एकमेकात संवाद येते. आणि अशा प्रकारचे एकमेकात संवादतात. तू असती देखीला म्हणजे परमेश्वर पाहिला का? मग त्यांचा अभेदवाद सुरू झाला. हे परमेश्वर आहे, ते परमेश्वर आहे. तेव्हा त्यामध्ये डोळस म्हणजे ज्ञानिया, शाब्द ज्ञानिया. तो म्हणतो रे हत्तीचा एक एक अवयव आहे, परमेश्वराचा एक एक अवयव आहे. परमेश्वराच्या शक्ती ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. अशा प्रकारचा हस्ती नव्हे परमेश्वर, ऐका नाही, अशा प्रकारचा परमेश्वर तो नाही. परमेश्वर हा वेगळा आहे. स्वामी चक्र आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला सुद्धा जेव्हा तो युद्धाला प्रवृत्त होत नव्हता, पहिला अध्याय, दुसरा अध्याय असं करता करता 10 अध्याय निरोपल्यानंतर 11व्या अध्यायामध्ये काय दाखवलं?
विश्वरूप दाखवलं आणि सांगितलं बाबा रे या विश्वामध्ये सर्व फसलेले आहे आणि या विश्वामध्ये एकमेकाला खाईगी कळत आहे. अशा प्रकारचं पाहिल्यानंतर अर्जुनाने हात जोडले. यथेच शशी तथा कुरु. आता तू म्हणशील ते करण. आता मला खरी जाणीव झाली की तू परमेश्वर आहे. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोध्याय याच्यामध्ये त्याला जाणीव झाली की परमेश्वर काही वेगळा आहे, देवता काही वेगळ्या आहे. तशा प्रकारचं माईम भट्टाला सुद्धा हा हत्तीचा दृष्टांत देऊन काय केलं, जीव देवता प्रपंच परमेश्वर याची विभिन्न प्रकारची जाणीव स्वामी चक्रांनी कोणाला दिली. माईम भट्टाला जो गर्विष्ठ होता त्याचा ज्ञानाचा गर्व काय झाला, नष्ट आला, मावळला आणि तो चांगल्या मार्गावर देवाला वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून ज्ञान विचारायला लागला. संपलेला आहे दृष्टांत. पुढा दृष्टांत दूळ कैल्या बालकाचा. पुढचा दृष्टांत काय आहे, डूळ कैल्या बालकाचा. डूळ कैल्या समजतं ना, जो गुंगी देतो, झोपीतच राहतो जास्त, त्याला म्हणतात डूळ कैले. आपल्याला तर कळ. आता तो बालक बी डूळ करतो बिचारा, तेव्हा बालकच आहे, पण मोठे मोठे लोक बी डूळ करतात. प्रकार असा आहे, श्रावण महिना चालू आहे, खूप मोठं भाग्य आहे ऐकणाऱ्यांचं की ते ऑनलाईन पाहत आहे. त्याच्यामुळे कोण डुळकतो आम्हाला कळत नाही. नाही तर एवढ्या वर्षामध्ये प्रत्येकाकडं मला पाहावं वाटायचं. एक 15-20 मिनटं झाले की एक बाई ती इतकी जोरात करे पुढच्या बाईच्या अंगावर जाय तिकडं. म्हटलं वा रे वा, याला म्हणता स्थिती. अशा प्रकारचे डूळ कैले, ते बी डूळ कैलेच आहे. म्हणजे असे डूळ कैल्याचे दृष्टांत स्वामींनी याच्यात दिलेला आहे. डूळ कैल्या बालकाचा, बालकाचा दिला आहे, मोठ्या माणसाचा नाही. तेव्हा मोठे माणसं काही डुळकत नसतील म्हणून बालकाचा दिला आहे. आता तो लापिका वाचणार आहे. ईश्वर देता एके अनाधिकारे विसरती. ईश्वर देतात पण अनाधिकाराने काय करतो, तो जीव विसरून जातो. पण त्याची घ्यावी अशी वासना उरलीची असे त्याला पुरती परमेश्वर परत परत काय करतात, निरोपण करतात. कशास्तं, जैशा डूळ कैल्या बालकाचा, जसा झोपणाऱ्या बालकाप्रमाणे. हा अशा प्रकारचा दृष्टांत आहे. आता तो दृष्टांत आपण वाचणार आहे. कौनी एक माता असे, 13 मातामधली हे बी माता आहे. कौनी एक माता असे ते आपल्या बाळकाशी पेहदे. पेहदे म्हणजे स्तनपान करते. तथा पाजी ते डुळकी म्हणजे काय होतं, डुळकतं. मागवते दे डुळकी. डुळकीचा अर्थ उलटी बी होतो, उलटी होणे असं बी होतं. डुळकी म्हणजे घेतलं की बाहेर टाकून देणे, घेतलं की बाहेर टाकून देणे. डुळकी बहुतेक झोपल्याचा नाही आहे. डुळकी म्हणजे काय आहे, बाहेर फेकणे. घेतलं की बाहेर, जसं मळमळ खाल्लं की मळमळ झाले की बाहेर, खाल्लं की मळमळ झाली की बाहेर, याला म्हणतात डुळकी. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारची डुळकी. झोपायचा अर्थ काढून टाकायचा. आणि डुळकी म्हणजे काय, डुळकी म्हणजे घेतलं नंतर बाहेर उलटी करणे. तसं एखाद्या माता काय करते, ते डुळकते. माता त्याला पाचते, ते डुळकी. मागवते दे, मागवते हे करते, मागवते हे करते, मागवते डुळकी. शेजारच्या बाया काय म्हणतात, मैत्रिणी वगैरे, अरे हात डुळकतो आहे, हात काय करतो आहे, उलटी करतो आहे, तरी तू त्याला का पाचते. एकदा आलं, दोनदा आलं, तीनदा आलं तरी मी पाजायचा. पण ती माता आहे शेवटी, पाचतेच. तेव्हा ते काय म्हणते, म्हणे आई घेई आई आता तरी लितेल. आज नाही तर उद्या तरी तो काय करेल, घेईल. म्हणून ते काय करते, पाजत राहते. अशा प्रकारचे दृष्टांत आहे. कौनी एका प्रती परमेश्वर तसे कौनी एका प्रती शास्त्र निरूपण करतात. शास्त्र सांगतात, निरोपतात, तो विसरे. तो माझ्यासारखा राहतो, सांगितलं तरी गेलं. माझं बी तसंच आहे, माझ्या बी लक्षात राहत नाही. आलं की विसरलं, आलं की विसरलं. या दृष्टांताप्रमाणे मी बी आहे. अशा प्रकारचा तो विसरे. मागवते निरोपिती, मागवते विसरे, मागवते निरोपिती, मागवते. 3दा निरोपलं, 3दा त्याच्या डोक्यात काही राहिलं नाही. मग सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी, असा अप्रोक्ष ज्ञानी काय म्हणतात, जी हा विसरतो आणि तुम्ही याला परत परत का सांगतात,
का निरोपतात डबल डबल? तेव्हा सांगतात स्वामी, घ्या गा वासना तरी उरेल. जाऊ द्या, नाही वासना तर राहीन की घ्यावं असं नाही त्याच्या अंतकरणात राहत, तर वासना तरी कमीत कमी उरेल. हा दृष्टांत दखल्यापटी दत्तात्रेय देवाची या भेटी निरोपला. हा दृष्टांत स्वामी चक्रांनी दखले आणि चांगदेव भट्ट यांना दत्तात्रेय देवाची भेट घ्यायची होती त्या उपरी काय केलेला आहे, निरोपलेला आहे. आता याची लीळा आपल्याला सांगणार आहे. पूर्वार्ध 204 नंबरची ही लीळा आहे. दखल्या चांगदेव भट्टा श्री दत्तात्रेय प्रभूच्या दर्शना पाठवणे. एकदा काय झालं, स्वामींजवळ भक्त बसलेले होते. दत्तात्रेय प्रभूचा विषय चालू होता. स्वामींनी सांगितलं दत्तात्रेय प्रभूचा अगाध लीळा आहे, अमोघ दर्शन आहे, ते काही कोणाला होत नाही. तेव्हा चांगदेव भट्टनला डखले, चांगदेव भट्ट आणि दखले दोन्ही काय होते तिथं होते. आणि त्या दोघांनी विचार केला की आपण दत्तात्रेय प्रभूच्या दर्शनाला जाऊ. स्वामींना म्हणतात जी आम्हाला दत्तात्रेय प्रभूच्या दर्शनाला तुम्ही पाठवा. स्वामी म्हणता होणार नाही नाही आम्हाला जायचं म्हणजे जायचं, तुम्ही सांगा. बरं म्हणे तुमची इच्छा आहे ते जा, परंतु दत्तात्रेय प्रभूच्या दर्शनाला जायला काही विधी वगैरे जावं लागेल. असं नाही उठले की चालले. काय विधी? दर मुक्काम एका गावाला एकच मुक्काम करायचा, भिक्षा मागायचे, नदीच्या ठिकाणी भोजन करायचं, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला दुसरा मुक्काम करायचा, तिसऱ्या एकाच गावाला 2 मुक्काम करायचे नाही. असं करत करत तुम्ही माहूरला गेल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला जे पुरुष भेटतील संन्यासी वेशात, ते म्हणतील आम्ही दत्तात्रेय प्रभू आहे, पण ते नाही. दुसरे भेटतील ब्राह्मणाच्या वेशात, आम्ही दत्तात्रेय प्रभू आहे, ते पण नाही. मग माथा चढून गेल्यानंतर तुम्हाला निळं अंगरखा, निळा चोळा, निळी टोपी, कवड्याचं आभरणं घातलेलं असे एक पुरुष भेटतील आणि ते म्हणतील आम्ही दत्तात्रेय प्रभू नव्हे, आणि तेच दत्तात्रेय प्रभू असतील. एवढं सरपंच जाताना कोणाच्या संबंधियाच्या घरी जायचं नाही, संबंधियाला भेटायचं नाही, संबंधियाचं दर्शन घ्यायचं नाही. सर्व अटी घालून दिल्या आणि अटी घालून दिल्यानंतर काय हरकत नाही म्हणे जाऊ. स्वामींना दंडोत केला, निघाले. निघता निघता काय झालं, आले पैठणच्या जवळपास, दाऊलवाडीला आले. बाजार होता. आता बाजार होता डखल्याचं गाव. डखल्याला मोह संचारला. आपलं अविद्या, आपल्या जन्माचं गाव आलं की आपल्याला काय होतं, मोह संचरतो. मग तो काय म्हणे, आपल्याला देवाने विधी केला आहे की घरी जायचं नाही, आपण काय करू, भातके घेऊन घेऊ, एवढा मोठे दुकान आहे, सर्व थोड्या थोड्या वस्तू घेऊन घेऊ आणि कोणीतरी भेटन गावाचं त्याच्या हाती देऊन टाकून जावं की आम्ही पाठवलं, आम्ही काही येत नाही. ममता संचरली. दत्तात्रेय प्रभूचं दर्शन कुणीकडं आणि यांचं आत्मत्व आता कोणीकडं. सर्व वस्तू घेतल्या. मग एकाला भेटले, म्हणे हे वस्तू आहे ना तुम्ही आमच्या घरी देऊन टाका, आम्ही चाललो आहे, आम्हाला माहूरला जायचं आहे, आम्हाला देवानं नाही सांगितलं संबंधियाच्या गावाला जायला. तो म्हणतो ठीक आहे, नाही सांगितलं, गावाला जायला नाही सांगितलं, घराला तुम्ही असं करा, हो तुम्ही अंगणात उभे राहा, अंगणातून हाका मारा आणि देऊन टाका आणि चालते व्हा. आता अविधी ते प्रसव्य अविधी तर पुरुष धर्मापासून जाये, अशा प्रकारचं त्यांना काय झालं की त्यांना पटलं आणि ते अंगणात गेले. आता विचार करा, तुमचा नातेवाईक जर अंगणात आला तर तुम्ही खरंच त्याला घरी बोलवणार नाही का? बोलवल्याशिवाय आता हे अंगणात खाजे घेऊन उभे राहिले, ओ या खाट टाकली, बसायला टाकलं, मग नांदलं, जेवलं, सर्व मस्त मुक्काम केला आणि मग कशाचं दत्तात्रेय प्रभूचं दर्शन. दत्तात्रेय प्रभूचं दर्शन तिथंच झालं त्यांना. हे संबंधे केले याचा एक स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंधी त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य, अशा प्रकारचं सूत्र आहे. त्याच्यामध्ये हा पक्ष आलेला आहे की श्री दत्तात्रेय प्रभूच्या चांगदेव भट्ट आणि दखलेचा दत्तात्रेय प्रभूच्या दर्शना नवस्ती हे संबंधे केले. कशामुळे आलं? संबंधियाची ममता धारण केली तर दत्तात्रेय प्रभूचं दर्शन काय आलं, अंतरलं. स्वामींनी पाठवलं असतं तर झालंच असतं. स्वामींनी विधी दिला होता
दत्तात्रय प्रभूचं दर्शन झालं असतं त्यांचा उद्धारच झाला असता. यांना परत जन्ममृत्यूचा पण नाही, भाग्य जोडलेलं नाही. ममत्वामध्ये जास्त ममत्व संबंधी यामध्ये, आणि त्या ममत्वाच्या माध्यमातून काय झालं, दर्शन जे आहे ते दर्शन काही झालं नाही. आणि मग दत्तात्रय प्रभूचं दर्शन झालं, वापस आले. स्वामी म्हणतात, रे तुम्हाला कांगा दर्शन होईल, तुम्ही काय जातो जा, आम्ही तुम्हाला विधी विला पण तुम्ही झाला, कमीत कमी तिथे गेले असते तर दत्तात्रय प्रभू, परंतु तुम्हाला काही होणार नाही. अशा प्रकारचा हा दृष्टांत स्वामी चक्रधरांनी कोणाला निरूपण केला, डखले आणि चांगदेव भट्ट. बस.